हॅलो. स्वागतम, सुस्वागतम, स्वागतम. अल्ला तमाम क्रीडा रसिक भागांचं प्रेक्षकांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. सामन्याला सुरुवात होता मॅचकडे जावा. काटवण संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं टीम वांगाचीवाडी संघाला. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला होता, विजय वाघनं पेस केला होता आणि पहिला चेंडू पेस करत अगदी स्पेरलिक बाउंड्री लाईनच्या जवळ क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलं होतं. इथून मात्र एका धाबेच्या मदतीनं सांघिक अकाउंट ओपन केलं जातं. दोन धाबेच्या मदतीनं संघाच्या धाबसंख्या अगदी पुढे सरसावली जाते. दोन आकड्यावरती संघ उर्वरित जाऊन पोहोचला जातोय. या षटकामधील जर आपण पाहायला गेलो P1चं षटक घ्या आणि P1च्या षटकामध्ये नेहमी फलंदाजाचा बोलबाला राहिला जातो. यावेळी पहा काय घडलं जातं. फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं पतन, पहिला करारा झटका. वाघाचीवाडी संघाला फलंदाज विजय वाघ बॅक टू द डगआउट. गणपती बाप्पा गोलंदाज इनॅक्शन मध्ये आतिशला पण पाहता. P1चं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जातात. फुल टॉस, मिड विकेटला फटका फसला. शतरक्षक तैनात आहेत, मात्र थोडस फंबल झालेत आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केला जातो. दुसऱ्यासाठी धाबीसाठी प्रयत्न केला जातो. डेंजर झोन मध्ये संजय उघडेला पण पाहिला होता. मात्र या दोन धाबा मात्र मित्रमंडळींना आता जरूर कंप्लीट केल्या जातात. दोन धाबेच्या मदतीनं संघाची वाढती धाबसंख्या धावफलकेवरती 4 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. उर्वरित जर फेके अचूक आले असते तर फलंदाजांना बाद बाबा लागला असता. संजय आणि ज्ञानेश्वराशी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विजय वाघ सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. आपल्या डावाची सुरुवात त्यांना 2 धाबेनं केली होती आणि त्यानंतर फलंदाज विजयला परतावा लागला जात होता. P1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली जाते. अतिशय गोलंदाजाच्या माध्यमातून वेगवान तेज तयार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. फलंदाजांना अगदी मोठे फटक्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातो. लुपर फुल टॉस आडव्या बॅटना स्वेरलेकला टार्गेट केला. ऑल ऑन द कार्पेट, बॉल सीमा पार. पहिला धमाका संजयच्या बॅटमध्ये 4. बाप्पा पाहुण्यांचं आगमन होताना आपल्याला जरूर पाहायला मिळतं. किसन वरगडा साहेबांना मी विनंती करीन, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असता पहा. तुमचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्व सहर्ष सहर्ष स्वागत. थँक्यू डीजम. एस पंच चौकार आल्यानंतर संघाची धाबसंख्या धावफलकेवरती वेगानं फ्लाय होत्या. 8 आकड्यावरती पोहोचले जातात. पाठवरती दळला जातो. एक बिगपुलची अपील देखील पाहायला मध्ये डायरेक्ट हिट, क्या बात आहे. विकेटचं बदन, दुसरा धक्का. टीम वाघाचीवाडी संघाला बाद करावा लागेल. संजय उघडा बॅक टू द डगआउट. षटकामध्ये 2 धक्के दिले जातात. आता गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. अतिशय गोलंदाजाच्या माध्यमातून शॉट ऑफ लेंथ होता. फक्त ड्राईव्ह करायचा होता. समोर मिड ऑफ मध्ये चांगले क्षेत्ररक्षण राहिले जातात. क्षेत्ररक्षक तैनात केला जातो. षटक क्रमांक पहिला संपण्याचा इशारा. एंड ऑफ द वर पहिल्या षटकानंतर वाघाचीवाडी संघ पोहोचलाय 8 वरती 2 विकेट.
जास्त टाइमपास करायचा नाहीये मैदानाच्या आतमध्ये. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायचे आहेत. पहिल्या षटकानंतर संघाची धाबसंख्या 8 वरती संघ पोहोचला, ज्यामध्ये 2 महत्वाचे विकेट मिळवले गेलेत. नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये विशाल वाघ हा फलंदाज पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू आडव्या बाटने खेळला जातो. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे पळतात. 2 धाब्यांसाठी निघाले जात आहेत. 2 धाबा सध्या वेगानं कंप्लीट केल्या जातात. 2 धाबेच्या मदतीनं संघाची धाबसंख्या धाव फलकेवरती डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. रोड त्या षटकामधील विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली होती. 2 विकेट अतिशय नाबावरती राहिले होते. यावेळी भरत आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. भरतनं पहिला चेंडू फेकत असताना 2 धाबा पहिल्या चेंडूवरती खर्च केल्यात. विशाल वाघना गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातो. स्क्रीनवरती चेक केला जाईल. हो, यावेळी फुल टॉस होता. पंचांचं डिसिजन 8 सिटीजन नो बॉल. दुसऱ्यांसाठी निघाले जात आहेत डेंजर झोन मध्ये. पुन्हा एकदा विशालला पण पाहिलं होतं, मात्र 2 धाबा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात आणि इथून मात्र नो बॉलची सांगता केली जाते. 1+2 अशा 3 धाबा मिळाल्या जातील. 3 धाबेच्या मदतीनं संघाची धाबसंख्या वेगानं पुढे सरसावली जाईल. धाव फलकेवरती 13 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला होता. यावेळीचा चेंडू चेक केला जातोय. स्क्रीनवरती जरूर चेक केला जातो. श्री लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत पोहोचवली जाते. या स्पर्धेला 4 ताण लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केले जातं. घर बसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. गोलंदाज भरत वरती थोडंसं दडपण आपण पाहतो. अतिशय पहिलं षटक अप्रतिम राहिलं होतं, ज्यामध्ये फक्त 8 धाबा त्यानं खर्च केल्या होत्या. आणि जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली मात्र थोडंसं दडपण का होईना, मात्र गोलंदाज भरत वरती जरूर पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांचं डिसिजन फेअर डिलिव्हर आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, मात्र गोलंदाजाची अगदी शैलीचा ऍक्शन वेगळी पाहायला मिळते. वेगळी शैलीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. भरत या गोलंदाजाच्या माध्यमातून फ्रीटचा बॉल होता. बॅटची टॉप एज लागली होती. दाबेंसाठी निघाले जात आहेत, मात्र इथून विशालनं नाकारलं आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जातात. फ्रीटची संधी होती, त्यावरती आघात करायचा होता, त्यावरती मोठा फटका सजवायचा होता. विशाल बागला बीट केला जाता. नेहमी फलंदाजी विशाल बागचे आपण सातत्यानं पाहत आलोय. मोठमोठे फटके याही फलंदाजाच्या बॅटमधनं पाहिलेत, मात्र यावेळी काटवण संघाच्या विरोधामध्ये विशालला देखील शांत केलं जातं. ज्ञानेश्वरचा विचार केला, अद्यापही फक्त आणि फक्त 1 चेंडू त्यानं पेस केलाय. आता जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावे लागेल. फिरून केलेले स्क्वेअर लेगला टार्गेट केलाय. शतरक्षक पळताय चेंडू मागे, मात्र तोपर्यंत चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दुसरा चौकार फलंदाज विशालच्या बॅटमधनं. चार धावांच्या मदतीनं संघाची धाबसंख्या पुढे वाटचाल करते. 17 धाबसंख्येवरती संघ पोहोचला जातो. भरत वरती आता आक्रमण करायला सुरुवात केली. मगाशी उल्लेख केला होता विशाल वाघचा मोठे फटके खेळण्यासाठी याही फलंदाजाला माहिर आहे. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये जणू काय या फटका सजवलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. विशाल वाघ ऑन फायर. अगदी धाबसंख्या पुढे वेगाने सरसावली जाते. 21 धावा बनला धावफलकेवरती. बॅक टू बॅक 2 चौकार. थोडीशी गोलंदाजीवरती दडपण आपण पाहिलं होता. ज्यावेळी गोलंदाजावरती आक्षेप घेतला गेला होता आणि त्यानंतर दडपणाखाली गोलंदाजी पाहायला मिळते. पुढे सरसावले होते. लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळायचा होता, मात्र स्वतःच्या फॉलोथ्री मध्ये चेंडू अगदी अडवला जातो. कॅरी केला जातो. चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट जरूर लागला असता तर फलंदाज विशालला परतावा लागला असता. पण वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज वरती सुरक्षितपणे पोहोचला जातोय. एका धाबेच्या मदतीनं संघाची धाबसंख्या 22
22 धाबा धावफलकीवरती पाहायला मिळालं. हे षटक मित्रमंडळी थोडंसं महागडं भरच पाहायला मिळतो. पहिलं षटक अतिशनं फेकलं होतं, ज्यानं फक्त 8 धाबा खर्च करत 2 विकेट त्याच्या नाबाबती राहिल्या होत्या. मात्र यावेळी या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. उर्वरित त्या षटकामधील जर आपण पाहिल्या तर काही चेंडूंचा खेळ बॅलन्स सोडून दिला जातो. पंच सांगतील की हा चेंडू खराब आहे. उजव्या यशाच्या बऱ्याचदा बारून जाणार अभ्यंतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एका धाब्याच्या मदतीनं संघाची धाबासंख्या धावफलकीवरती पुढे सरसावले जाते. 23 धाबा धावफलकीवरती लागल्यात. म्हणजे या षटकामध्ये आता महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. भरतच्या माध्यमातून काटवण संघ बराचसा लांबवरचा कापत ती स्पर्धा खेळण्यासाठी थोड्याशा उशिरानं का होईना मात्र मैदानावरती चांगला खेळ त्यांचा करावा लागेल. चांगला खेळ त्यांना मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. वाघाची बाडी संघ म्हटला तर सध्याच्या घडीला चर्चेत हे नाव सातत्यानं पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये या संघाला आपण पाहतोय. मात्र त्या संघाच्या विरोधामध्ये कुठल्या रीतीने काटवण संघ खेळ करेल त्याच्याकडे प्रेक्षकांच्या नजर लागल्या गेल्या. षटक क्रमांक 2 अर्थातच 12 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची टोटल धावसंख्या 24 वरती 2 विकेट. आणि वैयक्तिक कोट्यामधील पहिलं षटक हेमंतला आपण पाहतो यावेळी. ऑन स्ट्राईक इन बट्टी ज्ञानेश्वर उघडा हा फलंदाज. पहिला चेंडू समोर मिड ऑफ मध्ये खेळले जातात. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला तैनात केले गेलेत. चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. चेंडू अगदी मैदानावरती स्टॉप केला जातोय. फक्त सिंगल मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकीवरती पुढे सरसावली जाते. संघ जाऊन पोहोचला 25 या आकड्यावरती. उर्वरित त्या हेमंतच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली तर मग धावसंख्या अगदी थांबली जाईल. धावसंख्येवरती ब्रेक लावला जाईल. मात्र त्यासाठी गोलंदाजी चांगली करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. विशाल एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. थोडंच फंबल झाल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. एकच धाव मिळाली जाते. एका धाब्याच्या मदतीनं 26 वरती संघ पोहोचला जातोय. चांगली गोलंदाजी केली जाते. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातोय. मोठे फटके येत नाही. यामागचं कारण गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली पाहायला मिळते. हेमंत या गोलंदाजाच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये भरतनं तब्बल 16 धाबा खर्च केल्या होत्या. आणि याच नंतर या षटकामध्ये कमबॅक पाहायला मिळते. गॅप सिलेक्शन शॉट विशप मध्ये मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झालेत. तब्बल तिसऱ्या अटेम्प्टला चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत याही चेंडूवरती मिळाल्या 2 धाबा आणि 2 धाबीच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. धावफलकीवरती जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती संघ पोहोचला गेला. उर्वरित 2 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूचा खेळ या षटकामधील संपला गेलाय. आतापर्यंत 4 धाबा खर्च केल्यात. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अद्यापही बॅलन्स असणार या षटकामधील. आता 3 चेंडू मध्ये एखाद बिगिट पाहायला मिळणार का? ज्ञानेश्वर अद्यापही शांत आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. संत संयमेचा फटकेबाजी मैदानावरती केली जाते. ज्ञानेश्वरच्या माध्यमातून फेकी खराब. इथून पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाता. एक्स्ट्रा कव्हरला MS ला पण पाहिलं होतं. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये फेकी थोडीशी खराब. ती गोलंदाजाच्या वरतून चेंडू फेकला होता. कदाचित फेकी चांगल्या आल्या असते तर मग फलंदाजाला देखील बाद बाबा लागला असता. मात्र या चुका मित्रमंडळी काटवण संघाला आता सुधरा बाबा लागतील. या चुका मित्रमंडळींनी सुधारल्या तर चांगली धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र त्यासाठी मैदानावरती चांगला खेळ करावा लागेल टीम काटवणला. हा ट्रॅकर बॉल होता. गल्लीमध्ये ट्रॅव्हल केला जातो. 2 क्षेत्ररक्षक पळतात. चेंडू मागे सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्यासाठी निघालेत. 2 धाबा देखील मैदानावरती कंप्लीट झाल्यात. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये मित्रमंडळींनी केली जात आहे. कारण मोठे फटके येत नाही. सिंगल डबलला प्राधान्य दिला जातो. ज्ञानेश्वरला माहिती आहे इथून त्याची विकेट थांबवणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. शांत संयमी मैदानावरती फटकेबाजी पाहायला मिळतो. 4 ठिकाणी गॅप आहेत. त्या ठिकाणी फटके मैदानावरती खेळले जातात. 2 धाबा आल्यात. 2 धाबेच्या मदतीने संघाची टोटल धाबसंख्या धावफलकीवरती 32 धाबा बनल्या धावफलकीवरती. ऑनसाइडला खेळलेत. ऑन द कार्पेट दुसऱ्यासाठी निघालेत. पुन्हा एकदा 2 धाबा पाहायला मिळाल्यात. सिंगल डबल नाही सामन्यामध्ये धाबसंख्या बनू शकते. हे वाघाचीवाडी संघाने आज मैदानावरती दाखवून दिले. षटक क्रमांक 3 षटकांचा बादली खेळ संपलाय. संघाची टोटल धाबसंख्या बनल्या धावफलकीवरती 34. लॉस ऑफ 2 विकेट.
धावफलकीवरती 34 धाबा या धावफलकीवरती पाहायला मिळतात. अर्थात शेवटचं षटक श्लोकभरचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती मंगेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. सांघिक कोट्यातील चौथा आणि वैयक्तिक कोट्यामधील पहिलं अर्थात शेवटचं षटक हाणामारी आणि हाणामारीच्या षटकामध्ये आता कितपर्यंत धाबा बनला जातील बागाचीवाडी संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू समोर आले होत्या पुढे सरसाबता फटका लॉंग ऑफ मध्ये खेळायचा होता मात्र मिस्टामिंग फटका पाहायला मिळतो. अगदी खोला टाकलेला चेंडू फलंदाजांना बीट करत चेंडू एस्टांच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये विसावला जातो. पहिला चेंडू डॉट फेकला उरलीत 5 बॉल मात्र 5 बॉल मध्ये कितपर्यंत धाबा बनल्या जातील. काटवण टीमला आयोजकांच्या माध्यमातून 2 धाब्यानं पॅनलाइज केले गेला मात्र पहिला डाव संपल्यानंतर त्या धाबा आम्ही बागाचीवाडी संघामध्ये ऍड करू. दुसरा चेंडू फक्त क्लिक केला जातो हलक्या हाताने मात्र पुश करण्याचा प्रयत्न केला जातो. मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. एका सिंगलच्या मदतीने संघाची धाबा संख्या धावफलकीवरती जाऊन पोहोचली जाते 35 धाबा धावफलकीवरती लागलात. उरलेत या षटकामधील अद्यापही जर आपण पाहायला गेलो तर 4 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. 4 चेंडू मध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक दानेश्वर उघडे लागावे लागेल. काटवण संघाची फलंदाजी देखील आपण पाहिले त्यांची देखील फलंदाजी फार खोलवर त्या याच मैदानावरती देखील ते देखील विजय प्राप्त केल्या होत्या. मात्र यावेळेला अक्रॉस द लाईन दानेश्वरच्या बॅटमधनं पहिला धमाका एक्स्ट्रा कव्हरला भेदत बॉल सीमा पार 6 धाबे आजच्या रात्रीतील पहिला षटकार 6 धाबा. चेंडू देखील अद्यापही बॅलन्स आहे. मागील 2 चेंडू मध्ये अप्रतिम आपण गोलंदाजी पाहिली होती गोलंदाज मंगेशची आणि जशी स्ट्राईक मिळाली ज्ञानेश्वरला आणि त्यानंतर त्याच्या बॅट मध्ये मोठे फटके पाहायला मिळाले. मिस टायमिंग चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला खेळले जातात. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येतात चेंडूवरती उचलणार फेकणार तोपर्यंत याही चेंडूवरती मिळाल्या धाबा 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धाबा संख्या धावफलकीवरती 44 धाबा धावफलकीवरती लागले जातात. आपली बॅटची कडा फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एका धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या पुढे वाटचाल करतोय धावफलकीवरती जाऊन पोहोचला जातोय. 45 धाबा धावफलकीवरती लागले गेल्यात. उर्वरित या षटकामधील काही चेंडूचा खेळ बॅलन्स अद्याप असणार आहे. षटकातील काही चेंडूचा खेळ बॅलन्स समोर खेळलेत लॉंग ऑन ला क्लिअर केला एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द कॅच विकेटचं पतन आणि टीम वाघाचीवाडी संघाला फलंदाज विशाल बॅक टू द डगआउट. वाघाचीवाडी संघाच्या धावा बनले गेल्या 45 धावा बनल्या गेल्या ना त्यामध्ये 2 धावा प्लस केल्या जातील आणि टोटल संघाची धावा संख्या जवळपास आपण पाहायला घेतो 47 धावा बनल्या जातील. येणारे 24 बॉल आणि उत्तरार्धामध्ये तब्बल बनवायच्या त्या 48 धावा कंपल्सरी चेसिंग असेल. याकडे लक्ष असू द्या टीम काटवण संघम 24 बॉल आणि 48 धाव्यांची गरज आहे उत्तरार्धामध्ये. 3G दोदाणी संघाचे कॅप्टन आणि रानसई धर्मा
दोन्ही संघाचे कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी लगेच जॉईन व्हा. रानसाई संघाचे कॅप्टन आणि 3G दोदाणी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच या. हेल हेल चला काटवण संघ आपण सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चला काटवण संघ आपण वेळ जास्त खर्च करतात मित्रांनो. आज ही स्पर्धा थोडीशी उशिरानं सुरू झाली आहे. आज पहिली मॅच आपण एन्जॉय करतोय मैदानावरती. आजूबाजून आज प्रेक्षकांची गर्दी अल्लोट आणि गर्दी पाहायला मिळेल. आज 3G दोदानी संघ जर म्हटलं तर मग प्रेक्षक वर्ग आज मोठ्या संघाने दोदानी गावचे पाहायला मिळतील. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आपण पाहिलं तर काटवण संघ प्रथमच आपण पाहिलं तर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर फलंदाजी आता उत्तरार्धाला करायची आहे. कारण 48 धावा बनवण्याकरिता 24 बॉल तुमच्या समोर आणि त्यासाठी प्रयत्न करावा लागतील. टीम वाघाचवाडी संघाचा विचार केला तर मग गोलंदाजीचं भरणं या टीम संघामध्ये आपण जरूर पाहतोय. पहिलाच बॉल इथे फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. आपण पाहिला तर राकेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. टाइम आला असेल फिल्डिंग करणारा वगाडीवाडी संघाला विनंती असेल की इथून आपण लवकरात लवकर हा सामना देखील संपुष्टात आणायचा आहे. गेम स्टार्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना स्टार्ट होईल. दोन्ही संघाला विजयाच्या शुभेच्छा. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल गोलंदाज राकेश. पहिलाच बॉल अडपा पट्ट्यानं त्याला खोदून काढलाय. चेंडू जाईल अगदी पहिल्याच बॉल वरती. राकेशचं स्वागत 4 धाबेनं. संघाचं धावफलक पाहिलं तर श्रीगडीच्या पाला नक्की 4 धावा धावफलकावरती पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर मग मागाची बडी संघाचा विचार केला तर फलंदाजी करत असताना थोडासा पहिल्या बॉलवरती आपण मोठा फटका कुठल्या पद्धतीने आला नव्हता आणि तिथून मात्र काटवण संघाची सुरुवात आपल्याला आज दमदार पाहायला मिळते. कारण उशिराने मैदानावरती जरी आपण जरूर त्यांना पोचताना पाहिला तर त्यानंतर मग जर विचार केला तर चांगला खेळ आज इथे त्यांना करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण समोर आपण विचार केला तर वाघाची वाडी संघ याच परिसरातील एक दादा संघ म्हणून सातत्याने त्यांच्याकडे पाहिलं जातं. कोड विसरणार ज्ञानेश्वर उघड्याला अगदी नुकताच झालेल्या अगदी जामेलू चषकामध्ये अगदी मालिकावीरच्या बाईक त्यानं फटकवली आणि तोच खेळाडू आज चांगला खेळ त्याच्या पाठमधून जरूर पाहायला मिळाला. हॅलो. तर या ठिकाणी आमच्या दुधाणी गावचे एक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. रामचंद्र कमळू घुटे आणि तसेच माया नामदेव चौधरी तसेच पांडुरंग निरगुडा साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी आमच्या या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने त्यांचा मनपूर्वक सरशी स्वागत करीत आहोत. आणि त्यानंतर नानू मेंगाळ यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक सरशी स्वागत आहे. येस थँक्यू सो मच शांताराम सर. मैदानाच्या आतमध्ये तितकेच इम्पॉर्टंट सामना पाहायला मिळतोय. लगातार 2 चेंडू डॉट फेकल्यानंतर आता थोडासा गोलंदाज राकेश फलंदाजावरती हवा होताना पाहायला मिळतोय. कारण चौकार आल्यानंतर तिथून कशी गोलंदाजी करावी हे दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
फुलटॉस वरती आक्रमण. अडबा पट्ट्याने चेंडूला फेकून दिलं जातं सीमारच्या पलीकडे. क्लासिकल फटका 6 धाब्यांसाठी ठोकलाय षटकार. तर रानसाई संघाचा संगणक आपण लगेचच टॉस करण्याकरिता आयोजकांशी संपर्काला या. वेळ आपण जास्ती खर्च करतात आपण आला तर लगेच अशा स्पर्धा थोडीशी उशिरानं जरूर पाहायला मिळते. आपण प्रेक्षक वर्ग आज मोठ्या संख्येने पाहायला मिळतील. आपल्याला पुन्हा एकदा त्याच रिझल्ट मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षी काही चुका तर अजिबात नाही या. परतावा लागेल फलंदाज आपण जर पाहिला आतिश ज्याच्या बॅटमधून आपण मोठाले फटके येताना जरूर आणि त्या फलंदाजाला आता सोडावा लागेल. 10 या धावसंख्येवरती पहिला एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. फटका फसला आणि जेलची नामी संधी फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज रेडी राहायचा आहे डगआउट मध्ये. प्लीज सहकार्याची अपेक्षा असतील प्रत्येक संघाला. मी एकच सांगू की आज नाईट फर्मा आपण खेळतात मैदानाच्या आतमध्ये. आयोजकांना घेतलेली प्रचंड मेहनत आज इतका मोठा प्लॅटफॉर्म आपल्या समोर उभा करणं त्यामध्ये खेळणं आणि त्यामध्ये आज दुपारी अवकाळी पावसाने जरूर सुरुवात केली. त्यानंतर मग केलपट्टीवरती अगदी थोडासा का होईना पण आज चेंडू पडल्यानंतर कुठेतरी कमी गतीनं पाहायला मिळतो आणि त्यानंतर खेलपट्टी पूर्णपणे सुकलेली नाही. त्या कारणानं थोडीसा मात्र धावफलक आज कमी प्रमाणात जरूर पाहायला मिळेल. नक्कीच तरी सुद्धा आयोजकानं भरपूर काही मेहनत घेतली. खेलपट्टीवरती अगदी कागद टाकलं होतं आणि त्यानंतर मग खेलपट्टी सुरक्षित पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू अगदी फेकला रिलीज झाला टप्पापर्यंत कुठेतरी उसळी घेणार आणि त्यासोबत पंचांचा इशारा आला की षटक क्रमांक इथे पहिला संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना काटवन संघाचा धावफलक 10 या आकड्यावरती एक प्रमुख फलंदाज बाद. येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी 38 धावेची गरज. पहिल्या षटकामध्ये 10 बनण्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनवणं फार गरजेचं होतं. त्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या गोलंदाज राकेशनं आणि आता दुसरा षटक गोलंदाज संघाचा संगणक आपण जर पाहिलं तर मग ज्ञानेश्वर उघड्याला आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून चांगला खेळ सध्या तरी फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू आपण जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वाघाची वाडी गावच्या अनेक चाहते प्रेक्षक वर्ग आज आपला गावच्या संघाला सपोर्ट करण्याकरिता आला. त्यानंतर काटवन संघाचा विचार केला. लांबोरचा प्रवास गाठून अगदी थोडा उशिराने का होईना पण ही स्पर्धा खेळण्यासाठी तुम्ही आलात. तुमचं दोन्ही संघांचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिला बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय ज्ञानेश्वर उघडे. फुलटॉस पद्धतीचा बॉल अगदी तिथे डायरेक्ट हिटची नामी संधी. काम बनलं असतं डायरेक्ट हिट झालं असतं तर इथे तसं घडलं नाही. यस पंचरी बीबी त्या बिमार चेक केला जाईल. यस स्क्रीन वरती नक्कीच चेक केला जात आहे. हा चेंडू अगदी थोडीची हाईट जास्त घेतली त्यानंतर पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत नो चेंडू. खराब चेंडूचे फेक पाहायला मिळते. 2 धावे मिळतील या बॉलवरती. आक्रमण चांगला पाहायला मिळतोय. फ्रेटचा बॉल त्यावरती सुलवर गतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय ज्ञानेश्वर उघडेच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे की पहिला चेंडू खराब फेकलाय आणि इथूनची जे मला चेंडू फेकायचे ते चांगल्या पद्धतीनं फेकू शकतो आणि ती क्षमता आहे माझ्याकडे हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर उघडा सध्या तरी एक चांगला चेंडू रिलीज केलाय. फ्रेटचा बॉल कशा पद्धतीनं फेकावं. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते. गोलंदाज फुलटॉस समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. अगदी कार्पेटच्या साईनं डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा कंबल झाला. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता आणि फलंदाजाला इथे परतावा लागेल. धावचीच्या संधीमध्ये एक विकेट एक धाव आणि तिथून मात्र धाव फलकीचा विचार केला तर 13
बॅटिंग करत असताना संघाला आपण पाहतोय. तर ऋतिक मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विलास, आता विलासला इथून चांगला खेळ करावा लागेल. 4थ्या क्रमांकाचा आपण पाहिलं तर मग फलंदाज चांगले खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळेल का. आज इथून चांगला खेळ केला तर मॅच मध्ये अगदी 100च्या क्षणापर्यंत चांगला खेळ आणि चांगले अगदी 48 धावेचा लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरताना आता थोडासा डाव मी म्हणून डगमगताना पाहायला मिळतोय. कारण गोलंदाज संगणकाच्या भूमिकेमध्ये ज्ञानेश्वर उघड चांगले चेंडू फेकतोय, त्यावरती आक्रमण केला जाते समोरच्या दिशेला. अगदी मिड विकेटला शतरक्षक आहे, चुका तर अजिबात नाही. टिपला जातोय जेल आणि तिकडे संपलाय फलंदाजाचा खेळ. तू चल मी या परिस्थितीमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज पाहिला तर ज्ञानेश्वर उघड्याची गोलंदाजी आज चांगली पाहायला मिळते. चांगले चेंडू रिलीज केले, पहिला चेंडू खराब फेकला तिथून, आता मात्र एक चांगली गोलंदाजीचा वर्षव त्याचा पाहायला मिळतोय. फुलटॉस होता, अगदी कव्हर पाड मध्ये उडवण्याचा प्रयत्न तिकडे क्षेत्ररक्षक आहे. मंगलबाग चूक करणार नाही, दुसरी धावेचा प्रयत्न होणार नाहीये. तिकडे फक्त सिंगल मिळाली आणि सिंगलच्या बरोबरीनं धावफलकीचा विचार केला तर मग 14 या आकड्यावरती आपण पाहतोय. सिंगल डबलनं काही चालणार नाहीये, एक देखील काटापण संघाला देखील माहिती आहे, पण मोठाले फटके येत नाही. त्यासाठी आता मात्र मोठाले फटक्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल, आक्रमण करावा लागेल, आक्रमणाला सुरुवात करावा लागेल. या षटकामध्ये धावा येत नाही. केलेली चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या शेवटच्या क्षणी अगदी चांगली चेंडू रिलीज होताना पाहायला मिळतात. शेवटच्या अगदी टप्प्यामध्ये हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. सुलभर गतीची चेंडू अगदी त्याच अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू फेकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पुन्हा एकदा गोलंदाजचा जे ज्ञानेश्वर उघडायला आपण पाहतोय, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी कुठल्याही पद्धतीनं धाव घेण्याचा प्रयत्न राहिला नाही. पंचांचा इशारा आला की षटक क्रमांक दुसरा संपलाय. 2 षटकामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर मग काटोवन संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. चला स्पीडअप करा. गोलंदाजीच्या मार्कवरती तिसरा षटक गोलंदाज आपण पाहिला तर वाघाचीवाडी संघाच्या बाजूनं मोहनला आपण पाहतोय. तर दैसर बी संघाचा संगणक आणि एदुटना बी या दोन्ही संघाला मी इन्व्हाइट करू. आपण आला असेल तर आयोजकांशी संपर्काला या. लगेच तुमचा टॉस देखील इथे केला जाईल. सहकार्याची अपेक्षा असेल तुमच्याकडून. आज स्पर्धा थोडीशी उशिराने जरूर पाहायला मिळते, पण आज तुम्ही वेळेवरती आला तर वेळेवरती ही स्पर्धा आजच्या दिवसातली संपुष्टात येईल. पण सहकार्याची अपेक्षा ही तुमच्याकडून असेल. गोलंदाज सज्ज झाला, पहिल्याच बॉलवरती मोहन चांगली गोलंदाजी करतोय आणि त्यासाठी आता स्वतःच्या फालोंत्रामध्ये गोलंदाजी कशी करायची अगदी हे दाखवत असताना आक्रमणाची गोलंदाजी शांत संयमाने गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. जशा वाघाचीवाडी संघाने सुरुवात केली होती, फलंदाजी सिंगल डबलला प्राधान्य देत होता ज्ञानेश्वर उघडा, आणि तशाच रीतीची गोलंदाजी शांत संयमाने केली जाते. वेग कमी, गतीमध्ये परिवर्तन, टप्पा अचूक,
निर्णय चेंडूवरती चांगला आणि त्यानंतर चेंडू मैदानावरती रिलीज होताना पाहायला मिळतात. चेंडू हवेमध्ये इनसाइड आउट फटका होता. फिल्डर नाही आहे तिकडे. दूरवरचा प्रवास दुसऱ्या धाब्यासाठी निघाल्या आणि त्यानं सोबत 2 धावा आणि 2 धाब्याच्या बरोबरीनं संघाचा धावफलक पाहिला तर 16 या आकड्यावरती आपण पाहतोय. सोळा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. काटवण संघात थोडासा मी म्हणेन सुरुवातीला 2 मोठाले फटके आले होते. पहिल्या षटकामध्ये तिथून शांत बसवण्याचं काम केलं. त्यानंतर आता क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पाळले क्षेत्र निवडलाय. तिकडे क्षेत्ररक्षक वेगाने कनेक्ट होतोय. चेंडू उचलणार फेकणार दुसरी धाबीचा प्रयत्न जरूर राहिलाय आणि 2 धावा मिळतील. 2 धाब्यानं संघाचा धावफलक पुढे सरकलाय. 18 या आकड्यावरती आपण पाहतोय. अठरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज मोहन सध्या तरी चांगली गोलंदाजी करतोय. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅटचे टॉप एज फलंदाज परतावा लागेल. इथून मोठाले फटक्यांची अगदी मोहर लगावण्याचा प्रयत्न जरूर केला होता. फलंदाजाला परता मात्र डगआउटच्या दिशेनं माघारी येण्याचं काम करून दिले. मोहनचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आहे. ज्ञानेश्वरनं फेकलेलं षटक लाजवाब राहिला. तिथून मात्र मग मोहनचा षटक चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी शेवटच्या क्षणात चांगली गोलंदाजी केली तर मग सामना जिंकण्याकरिता अगदी फक्त आणि फक्त अपचरताच पाहायला मिळेल. आता इथून मोठाले फटके येत नाही. यशवंत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर षटक क्रमांक 3 इथे संपला आणि 3 षटकामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर मग काटोबन संघाचा धावफलक 18 या आकड्यावरती आपण पाहतोय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 30 धावेची गरज. सामना थोडासा जड झाला मी म्हणेन फलंदाजी करताना काटोबन संघ. अगदी मोठाले फटके त्याला खेळायचे होते. मोठाले फटके येत नाही. त्यामागचा कारण की वाघाचीवाडी संघाच्या गोलंदाजात झालेली गोलंदाजी. विशाल वाघ शेवटचा षटक आडामारीचा षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला बॉल फेकतोय मैदानाच्या हातमध्ये. आप ट्राय कर. बॅटची टॉप एज फलंदाजाला परतावा लागेल. कुठलाही फलंदाजाला मैदानावरती जाग्यावर तल ठोकून फलंदाजी करता येत नाहीये. पण इथून चांगली गोलंदाजी सध्या तरी सुरू आहे. कारण चौथ्या गोलंदाजाकडून सुद्धा ही अपेक्षा असते. ही अपेक्षा सध्या पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये. हॅलो. दहिसर संघाचे कॅप्टन आणि एदुटणे संघाचे कॅप्टन जर आले असेल तर आपण आयोजकांशी रिपोर्टिंग करा. संघाचे कॅप्टन दहिसर आणि एदुटणे. मयूरचा संघ असेल दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आमच्या आयोजकांची लगेच रिपोर्टिंग करा. यस या वेळेला मोठा फटका लॉंग आउट मध्ये फक्त आणि फक्त अगदी सिंगल साठीच प्रयत्न राहील. अगदी थोड्याशा जड पावलाने या दोन फलंदाजाला पाहतोय. कारण मोठाले फटके येत नाही. या डाव फसला गेलाय कुठेतरी एकतर्फा हा सामना जरूर आपल्याला आता पाहायला मिळेल. कारण मोठाले फटक्यांची नितांत गरज आहे. चांगला खेळ इथून करावा लागेल. मोठाले फटक्यांची मोर लगावा लागेल. मोठाले फटके येत नाही. काटोबन संघ थोडासा बॅटफूट वरती जाताना पाहायला मिळतोय. पंच सांगितलं का इट इज बाईट चंदू बसमा. यस खराब चेंडूची फेकी जरूर आपल्याला पाहायला मिळाली. विशाल वाघच्या माध्यमातून गोलंदाजी सध्या चांगली पाहायला मिळते. त्यामध्ये थँक्यू नानू. त्यानंतर आपण पाहतो चौधरी मंडप डेकोरेटचे सर्व अनंतजी चौधरी आणि त्यांचे बंधू कार्यार्थना बाळू चौधरी या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनष्यपूर्वक सहर्ष स्वागत. यस धन्यवाद. चांगली सुरुवात केली जाते. थोडीसा फिल्डिंग मध्ये थोडासा खराब पाहायला मिळाला. फक्त धाव मिळाला. मॅच मध्ये अगदी औपचारिकता आहे. सामना जिंकण्याकरता एकतर्फी सामना जरूर पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की 48 धावा बनल्यात. धाव बनवण्याचा प्रयत्न जरूर राहील. इथून केलेली गोलंदाजाने अगदी चांगली कामगिरी पाहायला मिळाली. समोर ठेवला आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला. डाट चेंडूची सफर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी.
या षटकाचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करतोय हा गोलंदाज. त्यामध्ये एक खराब चेंडू फेकलाय, अवंतर धाव मिळाली आणि पण इथूनची जी गोलंदाजी लाजबाब पाहायला मिळाली आहे. उलटा अप ट्रायकर चेंडू स्वतःच्या फालोंत्रामध्ये जेल टिपण्याची नामी संधी, जेल ड्रॉप केला जातोय चुकी विशाल बाग या गोलंदाजानं. बघा तिकडे ऑफिशियलच्या माध्यमातून चंदू बसमा मैदानाच्या आतमध्ये गोट्या अंपरची भूमिका सातत्याने त्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. त्याच भूमिकेवरती ते आज चौथ्या या नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. चौथ्या दिवसामध्ये त्यांची भूमिका आज सध्या तर चांगली पाहायला मिळते. मोठा फटका अगदी डीप लॉंग ऑनला कव्हर पॉईंटच्या वरून उडवला जातो. शेवटचा शनी चेंडू एका टप्प्यावरती जाईल सीमा पार 4 धाब्यांसाठी आणि 4 धाब्यांसाठी जर आपण पाहिलं तर मग षटक संपलाय 14. म्हणजे सामना जिंकला जातोय. वाघाची वाडी संघ हडलक मी म्हणेन कटवण संघ. आज तुम्ही या स्पर्धेमध्ये इतका लांबवरचा प्रवास कापून आलात तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि वाघाची वाडी संघाने हा सामना देखील एकतर्फी जिंकलाय. चांगला खेळ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अगदी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला. आजच्या पहिल्याच या लॉस मधील पहिला सामना आज आपल्याला खेळताना जरूर पाहायला मिळाला. वाघाची वाडी संघ काटोपणच्या विरोधामध्ये काटोपण संघाला अगदी परास्त व्हावं लागलं. चांगला खेळ शेवटच्या क्षणी दाखवला. बॅटिंग करत असताना